पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। दरम्यान आरोपी रुग्णालयात येत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आरोपी इलेक्ट्रिक ओलामधून आला आणि त्यानं अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवली। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली। दरम्यान बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला 4 जिलेटिन काड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं दिसून आलं। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। तोपर्यंत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं ती वस्तू स्वतः हातानं उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवली आणि नंतर बॉम्ब शोधक पथकानं ती नष्ट केली। घटनास्थळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत पाहणी केली आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता संशयिताचा शोध सुरू आहे। तर उषा किरण हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। या संशयिताचं आतमध्ये येतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। इलेक्ट्रिक ओलामधून हा संशयित रुग्णालयाच्या आतमध्ये गेला आणि त्यानंतर अतिदक्षता विभागाच्या बाजूला जे पुरुष प्रसाधनगृह आहे तिथे त्यानं ही बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली आढळली। स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्यावेळी हे लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या प्रमुखांना ही माहिती दिली आणि डॉक्टर गायकवाडांनी स्वतः रिस्क घेत आपल्या हाताने ती वस्तू रुग्णालयासमोरच्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवली। दरम्यान पुण्यातील हडपसर येथील उषा किरण मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, रुग्णालयासारख्या इतक्या संवेदनशील ठिकाणी बॉम्ब सदृश वस्तू पुण्यामध्ये सापडली आहे, अत्यंत धक्कादायक आहे। एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय, त्याबद्दल काय अपडेट्स आहेत आणि आतापर्यंत तपासात काय हाती लागले? याच रुग्णालयामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू का ठेवण्यात आली या प्रश्नामध्येच बरंच काही समोर येऊ शकतं। कारण आपण पाहिलंय या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये ती व्यक्ती अगदी या सगळ्या रुग्णालयाच्या परिसराशी परिचित आहे आणि त्यामुळं याच रुग्णालयामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवायची आहे हे आरोपींनी नक्की केलेलं आहे। हे या सीसीटीव्ही दृश्यांमधून आपल्याला दिसतंय आणि वरती जाऊन पुरुष प्रसाधनगृहाच्या आतमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू या व्यक्तीने ठेवलेली आहे। पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिकाम्या जागेमध्ये पुण्यामध्ये हडपसरमध्ये जे पॅराग्लायडिंग सेंटर आहे तिथल्या रिकाम्या जागेमध्ये हा जो बॉम्ब आहे किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू आहे ती निकामी करण्यात आली। मात्र तिचा छोटा का होईना स्फोट झालेला आहे। स्फोट झालेला आहे ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळं पोलीस चौकशी करतायत की हे जे रुग्णालय आहे, ज्यांच्या मालकीचं हे रुग्णालय आहे, त्या डॉक्टरांवरती कोणाचा राग होता का, कोणी चिडून जाऊन आधी काही अशी घटना घडलेली आहे त्या घटनेचा बदला म्हणून हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे। अपेक्षा आहे आज दिवसभरामध्ये या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल, कारण सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण आरोपीला पाहू शकतोय। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान यावर राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही पाहूया। जो बॉम्ब था वो लाइव बॉम्ब था। अगर से वो कुछ मिसहैप हो जाता तो हॉस्पिटल में बहुत सारे लोग थे, आजू बाजू में लोग थे, थोड़ा सा गड़बड़ हो सकती थी, लेकिन पुलिस और सब नागरिकों की सतर्कता की वजह से अभी पूरे धोखा कुछ भी नहीं है। कोई भी ऐसी चैलेंज या कोई भी डेंजर परिस्थिति अभी नहीं है, सामान्य परिस्थिति है।
पुलिस और प्रशासन अभी उसका तपास चालू है। उसके अंदर सीसीटीवी रहेंगे, ये सब जांच कर रहे हैं और जांच में जो भी सामने आएगा वो पुलिस बाद में बताएगी। दरम्यान या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या संशयित व्यक्तीचा शोधही घेतला जातोय। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे आयडी प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला। स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।